घुटने टेकेगा। राज्यसभेसाठी मवियाकडून शरद पवारांनाच उमेदवारी। आज उमेदवारी अर्ज भरणार विधिमंडळातील अधिकारी सिल्वर ओकला जाऊन अर्ज भरून घेणार, सूत्रांची माहिती। पवारांना राज्यसभेच्या बदल्यात उद्धव ठाकरे परिषदेमध्ये, मातोश्रीवरील चर्चेमध्ये ठरलं सत्ता वाटपाचं नवं सूत्र। नेतृत्वानं नाकारल्यानं नवनीत राणा हिरमुसल्या। राज्यसभेच्या उमेदवारीची नवनीत राणांना होती अपेक्षा। बिहारात खांदेपालट होणार, नितीश कुमार जाणार राज्यसभेवर, भाजपचा बनणार बिहारमध्ये मुख्यमंत्री। ठाकरे गटाची शिष्टाई फळाला, प्रभाग समितीच्या निवडणुका मनसे ठाकरे गट एकत्र लढणार, मनसेनं तटस्थतेची भूमिका बदलली। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये विधान भवनामध्ये सामंजस्याचा करार, महाराष्ट्र शासन आणि चॅम्बरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामध्ये करार। जलविद्युत प्रकल्पांद्वारे महाराष्ट्रामध्ये 78,215 मेगावॅट वीज निर्मिती। बदलापूरमध्ये स्त्री बीज तस्करी प्रकरणामध्ये नाशिक कनेक्शन, मालती IVF सेंटर सील, मनपाची कारवाई। घायवळवर हल्ला करणाऱ्या सागर मोहोळकरवर जामखेडमध्ये गोळीबार, सागर मोहोळकरवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू। जळगावात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या, गौरव बडगुजर यानं संपवलं आयुष्य। सासू मेवणीसह साडूवर सुद्धा केला गुन्हा दाखल। मालेगाव मनपाच्या विशेष महासभेमध्ये नगरसेवक एकमेकांना भिडले, इस्लाम पार्टी आणि MIMच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक। अमेरिकन सिनेटचा अध्यक्ष ट्रम्प यांना मोठा दिलासा, ट्रम्प यांच्या युद्धसंबंधीच्या अधिकारांना कात्री लावणारं विधेयक नामंजूर, सिनेटमध्ये 47 विरुद्ध 53 मतांनी विधेयक नामंजूर। इराणमधील दहशतवादी राजवट संपवली, इराणच्या एअरस्पेसवर लवकरच कब्जा, व्हाईट हाऊसनं जारी केलं स्टेटमेंट। अमेरिकन पाणबुडीनं हल्ला करून हिंदी महासागरामध्ये इराणी युद्धनौकेला दिली जलसमाधी, अमेरिकेनं प्रसिद्ध केला थरकाप उडवण्याचा व्हिडिओ। युद्धामुळे बंदरात अडकली केळी, जळगावचे शेतकरी झाले हवालदिल। इराण इस्रायल युद्धामुळे बासमती तांदळाची निर्यात थांबली, फाजिल्का येथून पाठवलेले लाखो टन तांदूळ अडकून पडले, शिपिंग एजन्सीकडून प्रति कंटेनर $2,000ची मागणी। नाटोकडून इराणचा निषेध, तुर्कीकडे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागल्याबद्दल केला निषेध। ई चलन प्रणाली विरोधात राज्यातील वाहतूकदार संघटना आक्रमक, बस मालक संघटना आज जाणार संपावर, वाहतूक व्यावसायिक आझाद मैदानावर करणार आंदोलन। महाराष्ट्रात 3 दिवस उन्हाचा तडाखा, मुंबईचं कमाल तापमान बुधवारी 38 अंशांवर, पुढचे काही दिवस राज्यातील उष्ण वाऱ्यांचा प्रभाव राहण्याची शक्यता। आज संत तुकोबांचा 378वा बीज सोहळा, इंद्रायणी नदीचं पाणी पिण्यास किंवा स्वयंपाकासाठी वापरू नये, देहू नगर परिषदेकडून वारकऱ्यांना महत्वाचं आवाहन। अभिनेत्री रश्मिका आणि विजयचं रिसेप्शन, टॉलिवूडसह बॉलिवूडच्या सेलिब्रिटींची हजेरी। न्यूझीलंड संघाची फायनलमध्ये धडक आणि दक्षिण आफ्रिका पुन्हा ठरली चोकर्स, फिन एलन्स अखेरच्या चेंडूवर वादळी शतक, 9 विकेट्सनं केला आफ्रिकेचा पराभव। आज वानखेडेवर रंगणार दुसरी सेमीफायनल, गतविजेता टीम इंडिया समोर इंग्लंडचं आव्हान। नमस्कार, मी सिद्धेश ताकवले।